आणखी एक मोठी बातमी समोर येते। कोरेगाव पार्क मधील पॉप्युलर हाइट्स बहुमजली इमारत कोसळण्याची भीती वर्तवण्यात येते। पॉप्युलर हाइट्स हाऊसिंग सोसायटीची सुरक्षा भिंत पावसाच्या पाण्याने पडली आहे। काँग्रेस नेत्या संगीता तिवारींनी प्रशासनाकडे खबरदारी घेण्याची विनंती केली आहे। याबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आणि त्यानंतर आपण पाहिलं की अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं होतं। याची कारणं आता वेगवेगळी शोधली जाऊ लागलेली आहेत आणि पण पुण्यामध्ये जो महत्त्वाचा नदी सुधार प्रकल्प सुरू आहे त्याचे सुद्धा साइड इफेक्ट आहेत ते सध्या आपल्याला पडताना पाहायला मिळतात। कोरेगाव पार्क परिसरामध्ये सध्या आपण आहोत आणि इथली जर परिस्थिती पाहिली तर नदीच्या बाजूला असलेली ही इमारत आहे, ज्या इमारतीचं कंपाऊंड पूर्णपणे या पाण्याच्या प्रवाहामध्ये खचून गेलेला आहे आणि याचा पुढचा भाग म्हणजे ही इमारत आहे ती सुद्धा कधीही कोसळू शकते अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आपण या इमारतीच्या ज्या पायऱ्या पाहिल्या तर त्याला सुद्धा आता मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या आहेत आणि आता जरी पावसाने विश्रांती घेतली असली तरी भविष्यात कधीही मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि पाण्याचा विसर्ग झाला तर मात्र ही इमारत आहे ती सुद्धा कोसळू शकते। खबरदारी म्हणून महापालिकेने ही इमारत सध्या खाली केलेली आहे। इथले रहिवासी आहेत त्यांना नोटिसा देऊन इमारत खाली केल्यानंतरही अजूनही महापालिकेने लक्ष दिलेलं नाही असं सुद्धा आरोप आता स्थानिकांचा आहे। आपल्यासोबत इथले स्थानिक नागरिक आहेत। कधी तुम्हाला नोटीस दिली की इमारत खाली करा म्हणून? आणि ते दिवस सकाळी ते दिवस झाला ना, रात्री 1 वाजता असा गड्डा पडला आणि दुसऱ्या दिवस 12:30 वाजता पूर्णच पडला। असा गोल गोल गड्डा पडला आणि एकदम जोरान आवाज असा वाटला की बम फुटला काहीतरी। तो आम्ही धावत आलो, आमचे सेक्रेटरी मॅडम आणि मी आम्ही दोघीच होती, बाकी लोक नंतर आले। रिव्हर ब्युटिफिकेशनचं जे काम चाललंय 5,000 करोडचा हा एन्व्हायरमेंटल डिझास्टर प्रोजेक्ट आहे। हा लिटरली व्हॅनिटी प्रोजेक्ट आहे, म्हणजे याच्यामध्ये काही फायदा नाही। आज एवढी लोक बेघर झालेत ते यांच्या या प्रोजेक्टमुळे। काहीच गरज नव्हती। या बिल्डिंगी सगळ्या चांगल्या होत्या, सगळं कन्स्ट्रक्शन चांगलं आहे त्यांचं, पण या पुणे मनपाच्या आणि काही नेत्यांच्या स्वार्थापोटी हे झालेलं आहे आणि याच्यामुळे या लोकांना हे भोगायला लागतं। महानगरपालिकेने हा जो काही प्रकल्प केलेला आहे तो आता या संपूर्ण नागरिकांच्या जीवावर उठलेला आहे आणि त्यामुळे यामध्ये सुधारणा करून लवकरात लवकर या संपूर्ण नागरिकांची जी काही भिंत असेल किंवा जे काही नुकसान झालेलं आहे ते भरून द्यावा आणि कायमस्वरूपी यावर तोडगा काढावा अशी सुद्धा मागणी केलेली आहे। पण अतिशय गंभीर परिस्थिती आहे ती सध्या या कोरेगाव पार्क परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन पियुष येरवडेकरसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।